नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहायचं तर 10वीचा पहिला प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलाची रेषीय समीकरणे. त्यामध्ये सराव संच 1.1 च्या मागील जे बेसिक आहे ते बेसिक आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, दोन चलाची रेषीय समीकरणे याचं सामान्य रूप आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0. याला आपण दोन चलाची रेषीय समीकरणाचं सामान्य रूप म्हणतो. सामान्य रूप असे म्हणतो. इथं x आणि y हे दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, चल आहेत. x चा सगुणक किती आहे, a आहे. y चा सगुणक किती आहे, b आहे. आणि c काय तर एक स्थिर पद आहे. परंतु a इज नॉट इक्वल टू 0 असते, म्हणजे a ची किंमत या ठिकाणी 0 असते. b इज नॉट इक्वल टू 0 असते, म्हणजे b ची किंमत 0 असते. आणि जी c ची किंमत आहे c बरोबर 0 असू शकते. a, b, c या तिन्ही संख्या या ठिकाणी वास्तव संख्या असणार. ओके, बघा जसं की म्हटलं 2x अधिक 7y बरोबर 10 हे दोन चलाचे रेषीय समीकरण आहे. का? कारण की इथं दोन चलाचा वापर केला, x आणि y, आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी किती आहे, 1 आहे. इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. x चा सगुणक 2 आहे, इथं y चा सगुणक किती आहे, 7 आहे. जर मी या समीकरणाची तुलना याच्या सोबत केली तिथे a ची किंमत किती आहे, 2 आहे, म्हणजे a 0 असला पाहिजे. a 0 नाही. b ची किंमत किती आहे, 7 आहे, इथे b पण 0 नाही. ओके, म्हणजे हे दोन चलाचे रेषीय समीकरण आहे असे आपण म्हणू. जसं की मी तर या ठिकाणी एक समीकरण घेतो किंवा 7x चा वर्ग अधिक 8y बरोबर 11 हे दोन चलाचे रेषीय समीकरण नाही आहे. कारण की या ठिकाणी दोन चलाचा वापर केला परंतु त्याची कोटी किती आहे, 2 आहे. म्हणून हे दोन चलाचे रेषीय समीकरण नाही आहे. ओके, बघा आता जसं की या ठिकाणी मी पद घेतलं, 5x एक पद आहे माझ्याकडे, एक काय पद आहे. त्यानंतर इथं x काय चल आहे आणि x चा समोरची संख्या आहे ती 5, तिला आपण म्हणू सहगुणक. या ठिकाणी चल आणि सहगुणक म्हणून काय बनलं, पद बनलं. ठीक आहे. आता कोणतं समीकरण दोन चलाचे रेषीय समीकरण आहे किंवा कोणतं नाही, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 1 वर जी सारणी आहे त्या सारणीमधील गणित मी समोर लिहून घेतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. आणि पहा, आता मी सारणी समोर काढून घेतली आणि ती सारणी मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. बघा, त्यातला पहिला प्रश्न आहे 4m अधिक 3n बरोबर 12 आणि आपल्याला ओळखायचं आहे कोणतं समीकरण दोन चलाचे रेषीय समीकरण आहे आणि कोणतं नाही. बघा, पहिला प्रश्न काय म्हणते, 4m अधिक 3n बरोबर 12. सर्वात पहिले आपण काय चेक करतो, दोन चलाचा वापर केला का. इथं m आणि n दोन चलाचा वापर केला आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 पाहिजे. इथं कोटी पण 1 आहे, म्हणजे डोक्यावर किती पाहिजे, 1 पाहिजे. आणि a चा सगुणक किती असला पाहिजे, 0 नसला पाहिजे. म्हणजे a चा सगुणक इथे 4 आहे, इथं 3 आहे. a इज नॉट इक्वल टू 0 आहे आणि b इज नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे हे रेषीय समीकरण आहे, हे रेषीय समीकरण आहे. प्रश्न दुसरा बघा, 3x वर्ग वजा 7y बरोबर 13 हे रेषीय समीकरण आहे का. इथं बघा x आणि y दोन चलाचा वापर केला, कंडिशन पहिली सॅटिस्फाय झाली. त्यानंतर कोटी 1 आहे का, इथं कोटी 2 आहे, म्हणजे हे दोन चलाचे रेषीय समीकरण नाही आहे. दोन चलाचे रेषीय समीकरण नाही. प्रश्न तिसरा बघा, वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16 हे दोन चलाचे रेषीय समीकरण आहे का. सगळ्यात पहिले आपण काय चेक करतो, किंवा दोन चल वापरली का, x आणि y दोन चल वापरली. आता प्रत्येकाची कोटी 1 आहे का, इथे 1 आहे, इथे 1 आहे. ओके, त्यानंतर a इज नॉट इक्वल 0 आहे आणि b इज नॉट इक्वल 0 आहे, म्हणजे हे रेषीय समीकरण आहे. हे रेषीय समीकरण आहे असे आपण या ठिकाणी म्हणणार. बघा प्रश्न चौथा, 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0 दोन चल वापरली x आणि y, विषय संपला. त्यानंतर कोटी किती आहे, 1 आहे, 1 आहे. कंडिशन दुसरी सॅटिस्फाय झाली. इथे a ची किंमत किती आहे, 0 आहे. आपण जेव्हा सामान्य रूप पाहिलं होतं ax अधिक by अधिक c बरोबर 0, या ठिकाणी a ची किंमत 0 नव्हती. a ची किंमत 0 नसली पाहिजे आणि या ठिकाणी a ची किंमत 0 आहे, म्हणजे हा 0 काय करते, याला 0 म्हणून टाकते. समजा मी असं घेतो, बघा काय प्रश्न, 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0 वजा 3 बरोबर 0. आता हा 0 काय करते, या x चे चिन्ह करून टाकते, म्हणजे 0 गुणाकारामध्ये 0 अधिक हा 6y वजा 3 बरोबर 0, म्हणजे हे पद काय झालं, म्हणजे काय बोललो, 6y वजा 3 बरोबर 0. आणि आपण अभ्यास करायला दोन चलाचे रेषीय समीकरणाचा आणि फक्त इथे उरलं एकच चल, म्हणून हे रेषीय समीकरण नाही आहे. म्हणून हे
दोन चलातील रेषीय समीकरण नाही. प्रश्न 5 बघा. 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? या ठिकाणी b वाला पण 0 आहे. इथं आपल्याला b बरोबर इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे. या ठिकाणी b ची किंमत किती आहे? b ची किंमत 0 आहे. म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही आहे. ठीक आहे. प्रश्न 6 बघा. प्रश्न 6 काय म्हणते बघा. 4/x अधिक 5/y बरोबर 4 हे दोन चलाचे रेषीय समीकरण आहे का? पहा 4/x अधिक 5/y बरोबर 4. जसं की इथूनला मी अंश कॉमन काढतो. 4 गुणाकारामध्ये इथे उरला 1 छेदामध्ये x 5 कॉमन काढला 5 गुणाकारामध्ये उरला 1 आणि उरला y बरोबरच्या पलीकडे 4. आता x ची किंमत काय मानतो? m मानतो व x/y ची किंमत काय मानतो मी? इथं n मानतो आणि ही जी किंमत आहे 1/x बरोबर m ती यात ठेवून देऊ. x/y ची किंमत n यात ठेवून देऊ. तर काय येईल पहा 4 गुणाकारामध्ये m अधिक तसं 5 गुणाकारामध्ये याची किंमत काय होती? m. x/y ची किंमत किती आहे? n बरोबरच्या पलीकडे 4. 4 ने m ले गुणा तर काय बनला? 4m अधिक 5 ने n ले गुणा काय बनला? 5n बरोबरच्या पलीकडे 4. म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. इथे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. ठीक आहे. आता प्रश्न 7 बघा. 4xy वजा 5y वजा 8 बरोबर 0. ठीक आहे. इथं या ठिकाणी पहिल्याच पदामध्ये दोन चलाचा वापर केला म्हणून हे रेषीय समीकरण नाही आहे. हे रेषीय समीकरण नाही. अशा प्रकारे कोणती समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत आणि कोणती नाहीत हे आपण सांगू शकतो त्या 3 अटीवरून. ठीक आहे. पहिली अट कोणती म्हणते? x आणि y चा वापर केला का? दोन चलाचा वापर केला का? त्यानंतर कोटी आपल्याला 1 पाहिजे आणि a बरोबर 0 असला पाहिजे आणि b बरोबर 0 नसला पाहिजे. अशा प्रकारे आपण ओळखू शकतो. ठीक आहे. तर आजचा आपला हा व्हिडिओ बेसिक होता. जर तुम्हाला आपला व्हिडिओ हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.